नमस्कार. आता आपण स्त्रीचं वय आणि त्याचा होणारा तिच्या स्त्री बीजाच्या क्वालिटीवर किंवा ओसाइट्सवर होणारा परिणाम याबद्दल माहिती घेऊ. आता स्त्रीचं प्रजनन आयुष्य जे आपण पाहतो तर ते साधारण वयाच्या 10व्या-11व्या वर्षी सुरू होतं आणि ऑन एन ॲव्हरेज 40व्या वर्षी संपतं. वयाच्या 30-32 नंतर स्त्रीबीजाची क्वालिटी बरीच कमी व्हायला लागते. स्त्रीबीजाची क्वालिटी जशी कमी होते तसं स्त्रीबीजापासून होणारे गर्भ पण कमी होतात, गर्भांची संख्या कमी होते आणि गर्भांची क्वालिटी कमी होते. त्याच्यामुळे प्रेग्नन्सी होण्याची शक्यता कमी होते आणि प्रेग्नन्सी झालीच तर ॲबॉर्शनची शक्यता पण वाढते. हे एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की योग्य वयात योग्य वेळेला प्रेग्नन्सी होणं. बऱ्याच वेळेला निदान न झाल्यामुळे किंवा बाकी अनेकविध कारणांमुळे प्रेग्नन्सीची ट्रीटमेंट ही डिले केली जाते किंवा उशीर होतो आणि 35च्या पुढे एकदा वय गेलं की मग हे प्रॉब्लेम्स दिसायला लागतात. काही स्त्रियांमध्ये स्त्रीबीजाची प्रत वयाच्या बरंच आधी म्हणजे 25, 30, 35 सालाच स्त्रीबीजाचा साठा संपतो, ज्याला आपण मेनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतो. हा मेनोपॉज जनरली 40च्या आसपास येतो, पण काही बायकांना तो लवकर येतो, ज्याला प्रीमॅच्युअर मेनोपॉज म्हणतात. आता स्त्रीबीजाची क्वालिटी कमी झाली की औषध गोळ्यांनी त्याला एक 10-15% पर्यंत आपण वाढ करू शकतो, पण त्याच्या पुढे आमूलाग्र बदल काही होत नाही. काही वेळेला असं होतं की स्त्रीबीजाची क्वालिटी व्यवस्थित नसल्यामुळे त्या पेशंटला प्रेग्नन्सी होण्याची शक्यता नसते आणि मग दुसऱ्या स्त्रीचं स्त्रीबीज घेणं याच्याशिवाय पर्याय उरत नाही. आता दुसऱ्या स्त्रीचं स्त्रीबीज घेणं हा एक खूप मोठा नाजूक भावनिक विषय आहे. त्याच्यामुळे तो आपल्याला ॲक्सेप्ट होतो की नाही, त्या नवरा बायकोला त्याबद्दल काय वाटतं हा विचार केला जातो. शक्यतो नाईलाजास्तवच हाय पाऊल उचललं जातं किंवा दुसरा कुठला मार्ग नसेल तरच दुसऱ्या स्त्रीची स्त्रीबीज घेतली जातात. आता आपण थोडक्यात हे बघू की दुसऱ्या स्त्रीची स्त्रीबीज कशी घेतली जातात. आपल्या देशामध्ये 2 प्रकारे या गोष्टी करू शकतो. पहिलं म्हणजे कमर्शियल एग डोनेशन, म्हणजे एखादी स्त्री काही पैशाच्या मोबदल्यात आपली स्त्रीबीज देते, तर हे प्रमाण खूप कमी प्रमाणात होतं. आणि दुसरा प्रकार जो आहे तो म्हणजे आत्मिक किंवा अल्ट्रुइस्टिक एग डोनेशन, म्हणजे एखादी स्त्री जिची स्वतःची ट्रीटमेंट चालू आहे तर ती दुसऱ्या स्त्रीला आपले काही स्त्रीबीज देते आणि त्यांनी तिला मदत होते. आता ही स्त्रीबीज कोणाकडनं घेतली जातात आणि कोणाला दिली जातात हे जोडप्यांना एकमेकांना माहिती नसतं. त्याबद्दलची सगळी माहिती जी आहे ही IVF केंद्रांनी 25 वर्ष जपून ठेवणं हे कायद्याने बंधनकारक आहे आणि ती गोपनीयता मेंटेन करणं हे पण IVF सेंटरचं किंवा हॉस्पिटलची जबाबदारी आहे. तर अशा प्रकारे वय हा एक फार मोठा घटक आहे की ज्याच्याने स्त्रीबीजाच्या क्वालिटीवर परिणाम होतो आणि म्हणून लवकरात लवकर ट्रीटमेंट करणं, कमी वयात ट्रीटमेंट करणं हे जास्त योग्य आहे. अपॉइंटमेंटसाठी कॉल करा 99 22 432 972 किंवा भेट द्या www.ivfcare.in. आजच संपर्क साधा.